नमस्कार विद्यार्थी मित्रहो, प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. असा हा प्रॅक्टिस सेट आहे ज्यामध्ये तुम्हाला वर्ड इक्वेशन असणार आहेत. म्हणजे शाब्दिक उदाहरण वर्ड्समध्ये त्यांना तुम्ही इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. आणि सगळी मुलं याच प्रॅक्टिस सेटला सगळ्यात जास्त घाबरतात. पण मित्रांनो, घाबरायचं नाही. जोपर्यंत आशिष साळवी सर तुमच्यासोबत आहे तोपर्यंत ह्या प्रॅक्टिस सेटला बिल्कुल भी घबराना मत, क्योंकि हम ऐसी ट्रिक लाए हैं जो आपको बहुत ईजी होगा. जाऊ दे, माझं हिंदी एवढंच कच्चं आहे. ओके, आपण ह्या प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करूया. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, अगदी सोप्पा आहे. हात की मलई है. कसा सोडवायचे ते बघा. जे फाइंड आउट करायचं आहे त्याला नेहमी एक्स मानायचं. फर्स्ट रूल, जे फाइंड आउट करायचं त्याला नेहमी एक्स मानायचं. तुमची एक्स नाही, इथलं एक्स. बघा, प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्टचा मिनिंग काय? प्रोडक्टचा मिनिंग असतो मल्टिप्लिकेशन ऑफ प्रगती एज. जाऊ दे, कोणाचं पण नाव असे ना, प्रगती सुधा बिदा, आपल्या फरक पडत नाही. प्रोडक्ट ऑफ प्रगती एज 2 years ॲगो, 2 वर्षापूर्वी, अँड 3 years हेन्स. आता इथं आफ्टर टाकायचं राहिले. 2 वर्षापूर्वीचं प्रगतीचं वय आणि 3 वर्षानंतरचं प्रगतीचं वय यांचा जर प्रोडक्ट घेतला तर 84 येतो. फाइंड प्रेझेंट एज. आता काय करायचं बघा. लेट x be the present age of प्रगती. प्रगतीचं आजचं वय एज x मानू. जर आज x असेल तर 2 वर्षापूर्वी किती असेल? 2 मायनस करा. बाय फर्स्ट कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन प्रगती एज बिफोर 2 years ॲगो विल बी. 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय किती असेल? तर आजचं जे वय आहे एक्स, त्याच्यातून 2 मायनस करा. हे 2 वर्षापूर्वीचं एज. आता सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय? 3 years लॅटर, 3 years लॅटर, 3 years आफ्टर. 3 वर्षानंतर एज किती होईल? जे प्रेझेंट एज आहे त्याच्यात 3 ॲड करा. हे 2 वर्षापूर्वीचं एज, हे 3 वर्षानंतरचं एज. आणि यांचं काय करायचं आपल्याला? प्रोडक्ट घ्यायचं. मग हे एज x-2, हे एज x+3, यांचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन किती येतो सांगितलं त्यांनी? 84 येतो. यांचा प्रोडक्ट 84 येतो. इक्वेशन तयार झालेलं आहे. आता फक्त फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करा. x × x, x². नंतर सेकंड टर्मला पण हा प्लस इथे लिहायचा. x × 3, 3x झाला. आता -2 × x, -2x, -2 × 3, -6 इज इक्वल टू 84. बघा आता x² प्लस 3तून 2 गेले. 3x - 2x राहिला 1x, -6. 84ला इकडे आणलं, -84 इज इक्वल टू 0. 84ला इकडे आणा, इज इक्वल टूच्या इकडे, इज इक्वल टू म्हणजे आपली भिंत आहे, याच्या इकडे आणा, मायनस झाला. x² प्लस x, -6 -84, साईन सेम आहेत. 2 नंबर ॲड करा, इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. याचा मल्टिप्लिकेशन -90 पाहिजे आणि ॲडिशन 1 पाहिजे. म्हणजे असा नंबर शोधायचा ज्यांचा मल्टिप्लिकेशन 90 आणि जे 2 नंबर जे असतील ना मल्टिप्लिकेशनचे त्याच्यातला डिफरन्स एक्सचा असेल. मग असा एकच नंबर आहे. 10 9 90 आणि 10 मधून 9 गेला, 1 राहिला. 2 भेटले नंबर आपल्याला. x² प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. टडडन 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 टडडन. ओके, या दोघात कॉमन ॲन्सेस्टर बघा. कॉमन ॲन्सेस्टर एक्स आला, राहिलं का? याच्यातनं एक्स आला, एक्स राहिला, प्लस इथे 10 राहिला कारण हा एक्स बाहेर आला. तसाच सेम ब्रॅकेट आपण दुसरा तयार करतोच आणि निघतोच. आता या दोघांमध्ये मी -9 कॉमन काढतो. याच्यातनं पण -9, याच्यातनं पण -9. आतमध्ये काय राहील? हा ब्रॅकेट सेम राहील मित्रांनो. ब्रॅकेट सेम इज इक्वल टू 0. आता x - 9 फर्स्ट ब्रॅकेट, x + 10 सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0.
आता याला एकदा 0 लिहा, याला एकदा 0 लिहा. x - 9 इज इक्वल टू 0 और x + 10 इज इक्वल टू 0. डान -9ला तिकडे न्या, x इज इक्वल टू +9. 10ला तिकडे न्या, x इज इक्वल टू -9. हे कोणाचं वय असू शकतं का? माझं वय -10 आहे, -10 आहे, माझं वय, माझं एज -10 आहे. शक्यच नाही. एज तर प्लसमध्ये असतं. एक्सची व्हॅल्यू +9. बघा 2 इयर्स. आता हे आजचं 9 आहे. 2 इयर्स किती असेल? 7 असेल. 3 इयर्स लॅटर, आजचं 9 आहे, 3 इयर्स नंतर किती असेल? 12 असेल. त्यांचा प्रोडक्ट 12 7 जा 84. म्हणजे आपली कंडिशन पण फुलफिल होत आहे. सेकंड नंबर एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द 2 कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर इज 244. फाइंड द बोथ नंबर. सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द 2, एक तर कन्फर्म आहे ते 2 नंबर 2 आहेत. नंबर 2 आहेत, त्यांची काय करायचे? सम म्हणजे काय करायचं आहे? प्लस. पण ते नंबर कसे आहेत? कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत. कन्सिक्युटिव्हचा मिनिंगचा शब्दाचा मिनिंग आहे पाठोपाठ. 2 अंक आहेत, पाठोपाठ आहेत. पण कसे आहेत? इवन आहेत. इवन म्हणजे काय? 2 असेल, 2 नंतर इवन नंबर 4 असेल, 4 नंतर इवन नंबर 6. असे पाठोपाठ 2 इवन नंबर आहेत. पाठोपाठ 2 इवन नंबर आहेत. त्या इवन नंबरचा स्क्वेअर करायचा, त्याची ॲडिशन करायची आणि ती ॲडिशन 244 येते. 2 पाठोपाठ इवन नंबर आहेत, त्यांची स्क्वेअरची ॲडिशन 244 आहे. समजा एक नंबर x असेल तर दुसरा पाठोपाठचा नंबर x + 2 असणार. एक नंबर 2 असेल तर 4. 2 मध्ये किती ॲड केला? 4 येतात. 2 मध्ये 2 ॲड केला 4 येतात. 4 मध्ये 2 ॲड केल्यावर 6 येतात. म्हणून एक नंबर x असेल तर त्याच्या पाठोपाठचा नेक्स्ट नंबर x + 2 असणार. भेटली कंडिशन. एक्सचा स्क्वेअर, x + 2चा स्क्वेअर, या दोघांची ॲडिशन 244 आहे. व्यवस्थित लिहून देतो. कसं लिहायचं बघा. लेट दॅट नंबर इज x, therefore next number will be x + 2. एक नंबर x असेल तर नेक्स्ट इवन नंबर कन्सिक्युटिव्ह x + 2. therefore according to condition सम ऑफ द बोथ नंबर आणि त्यांची ॲडिशन 244 आहे. ओके. x² प्लस याला एक्सपांड करा, x² + 2ab, 2 ह्याला 2ab केलं तर येईल 4x येईल. 2 2 4 आणि x प्लस 2चा स्क्वेअर म्हणजे 4 झाला इज इक्वल टू 244. x² 2x² प्लस 4x. 244ला इकडे आणतो, हा 4 ऑलरेडी इथं आहे, -244 इज इक्वल टू 0. 2x² प्लस 4x प्लस हे 2 नंबर एकमेकांना सबसेट केले तर 240 आन्सर येईल. 240 मधून 4 गेले, 244 मधून 4 गेले, 240 येईल. मोठा नंबर आहे, मायनस दिलं, इक्वेशन भेटलेलं आहे. हे इक्वेशनला अजून कमी करा. म्हणजे काय? पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करून अजून कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला. समजा याला पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं, याला 2 ने केलं, 2 निघून गेला. याला 2 ने केलं, इथं 2 झाला. याला 2 ने केलं, 120 आला. याच्या हाफ. आता काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन 120 -120, ॲडिशन 2x पाहिजे. असे कुठले नंबर आहेत? मल्टिप्लिकेशन 120 ॲडिशन 2x म्हणजे असे 2 नंबरचे मल्टिप्लिकेशन ज्याच्यातला डिफरन्स 2चा पाहिजे. शोधूया. भेटला आठवलं. 12 × 10 दोघांचा डिफरन्स किती? 2 आहे. तर -120 पाहिजे, पण ॲडिशन +2 पाहिजे. याचा अर्थ एकाला कोणाला तरी मायनस द्यावं लागणार. कोणाला द्यायचं? छोट्याला मायनस द्या. छोट्याला मायनस दिलं तर आन्सर याची मायनस सबस्ट्रॅक्शन +2 येईल. एक नंबर 12x, दुसरा नंबर -10x. -120 इज इक्वल टू 0. कॉमन दोघात x कॉमन आहे, राहिला x प्लस 12. दोघात कॉमन +10, राहिला आतमध्ये x प्लस 12 इज इक्वल टू 0. ही स्टेप समजली का बघा. आता
x minus 10 is equal to 0 or x plus 12 is equal to 0. 10 ला तिकडे न्या, x is equal to plus 10. 12 ला तिकडे न्या, x is equal to minus 12. आता तुम्हीच ऑब्झर्व करा, मायनस नंबर असेल का प्लसच नंबर असणार? तो नंबर आहे 10 आणि दुसरा नंबर किती असेल 12. कारण काय लागोपाठचे दोन नंबर पाहिजेत, एक 10 असेल म्हणजे x असेल, दुसरा +2 म्हणजे 12 असेल. दोघांची ॲडिशन याची स्क्वेअर करा. 3 कडे वळूया मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय रेडीमेड डाटा दिलेला आहे. इन ऑरेंज गार्डन ऑफ मधुसूदन, म्हणजे मधुसूदन हे नावाचे काका आहेत, त्यांच्याकडे संत्र्याची बाग आहे. बाग बांधली त्यांनी संत्र्याची, ताप आपल्या डोक्याला गेला आहे. काय केला आहे? देर आर 150 ट्री, तर त्यांच्या संत्र्याच्या बागेत 150 झाडं आहेत. 150 इन इच रो, नंबर ऑफ ट्री इन इच रो इज 5 मोर दॅन कॉलम. म्हणजे समजा संत्र्याची बाग अशी असेल, इकडे काढतो अशी संत्र्याची बाग आहे. तर त्यांनी सांगितलंय कॉलममध्ये जेवढे ट्री आहेत त्याच्यापेक्षा 5 जास्त झाडं रोमध्ये आहेत. समजतं का बघा? तर टोटल अशी उभी किती असतील झाडं आणि आडवी झाडं किती असतील हे आपल्याला शोधून काढायचे. उभी किती लावलेत आणि आडवी रांग किती आहे. हां, मग त्यासाठी काय केलं आहे आपण लहानपणी बघायचं बघा. लहानपणी शाळेत तुम्हाला माहीत असेल सगळी मुलं मोजायची असेल, समजा प्रार्थनेला मुलं उभी आहेत आणि सगळी मुलं मोजायची असतील, आपण काय करतो एका रांगेत किती मुलं आहे बघतो आणि अशा किती रांगा आहेत ते बघतो, किती रो आहेत ते बघतो आणि आपण काय करतो मल्टिप्लाय. तर 4 मुलं असतील आणि 3 रांगा असतील तर 4 3 जा 12, टोटल 12 मुलं. तसंच आपल्याला करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे रो मल्टिप्लाय बाय कॉलम इज इक्वल टू किती टोटल ट्री आहेत 150. ओके, नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम इज एक्स. जर कॉलममध्ये एक्स असतील तर रोमध्ये किती असतील एक्स प्लस 5, कारण त्यांची कंडिशनच आहे. नंबर ऑफ ट्री इन इच रो इज 5 मोर दॅन इच कॉलम. जेवढे रोमध्ये आहेत त्याच्यापेक्षा 5 जास्त, जेवढे कॉलममध्ये त्याच्यापेक्षा 5 जास्त रोमध्ये आहेत. तर याच्यामध्ये एक्स आहेत, याच्यात एक्स प्लस 5. टोटल नंबर ऑफ ट्री किती आहेत 150 आहेत. बरोबर. मग रो इंटू कॉलम इज इक्वल टू 150. रो किती आहेत एक्स प्लस 5 मल्टिप्लाय बाय कॉलम किती आहेत एक्स इज इक्वल टू 150 अकॉर्डिंग टू दिस कंडिशन. आता काय करायचं इक्वेशन बनवलं. आता फाइंड एक्स इंटू एक्स स्क्वेअर 5 प्लस 5 इंटू एक्स 5x इज इक्वल टू 150. ओके, 150ला इकडे आणा. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. आता 2 नंबर शोधायचे ज्याचा मल्टिप्लिकेशन 150 आणि ॲडिशन प्लस 5 असे कुठले नंबर आहेत? असे 2. मल्टिप्लिकेशन 150 आणि ॲडिशन प्लस 5 असे 2 नंबर आहेत मित्रांनो. 15 मल्टिप्लाय बाय 10, 15 10 जा 150. 15 मधून 10 गेले 5 राहतील, पण मायनस पाहिजे. मग एकाला मायनस द्या, पण एकाला मायनस कोणाला मायनस द्यायची? छोट्याला मायनस द्या. छोट्याला मायनस दिला तर आन्सर प्लस 5 येईल. म्हणजे आपले भेटले आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. दोघात काय कॉमन काढा, एक्स कॉमन काढा. याच्यातनं एक्स बाहेर एक्स राहिला, याच्यातनं एक्स बाहेर आला, आतमध्ये 15 राहिले. याच्यातून मायनस 10 बाहेर काढा, याच्यातून मायनस 10 आला, आतमध्ये फक्त एक्स, मायनस मायनस प्लस होईल. याच्यातून मायनस 10 बाहेर काढले तर किती राहील 15 इज इक्वल टू 0. एकदा प्लसमध्ये लिहा एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. आता एक्स इज इक्वल टू मायनस 15 और एक्स इज इक्वल टू प्लस 10. आता झाडं तर मायनसमध्ये असू शकत नाहीत, बरोबर. याचा अर्थ एक्स इज इक्वल टू प्लस 10, म्हणून त्या रोमध्ये 10 झाडं होती. तर कॉलममध्ये किती असतील 10 प्लस 5 15 असतील. 15 10 जा 150. पण रोमध्ये इन अ कॉलम कॉलममध्ये हे कॉलममध्ये आले, कॉलममध्ये 10 आणि रोमध्ये एक्स प्लस 5 दॅट इज 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. हे किती असतील रोमध्ये 15 असतील. आता 5वा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतो. चौथा प्रॉब्लेम. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. म्हणजे विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी जुना आहे.
5 वर्षांनी जुना आहे, 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक मोठा आहे, किशोर छोटा आहे. किशोरचं वय आपण एक्स मानू. लेट एक्स बी द एज ऑफ किशोर दादा. किशोरचं वय एक्स असेल तर विवेक त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, मग त्याला 5 वर्षांनी मोठा करा. देअरफॉर एज ऑफ विवेक भाई विल बी एक्स प्लस 5. ओके झाली. सम ऑफ देअर, सम घेतली. ओके आम्ही सम घेतली. देअर रेसिप्रोकल, यांच्या रेसिप्रोकलचा एज, यांचा एक्सचा रेसिप्रोकल 1/x, एक्स प्लस 5चा रेसिप्रोकल 1/x प्लस 5. रेसिप्रोकल मीन्स यांना 1/1 करा. हा किती आहे? 1/6. आता काय करायचं? पहिलं इकडचं सोडवूया, हे सॉल्व करूया. म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन. याने याला मल्टिप्लाय करूया. एक्स प्लस 5 मल्टिप्लाय बाय 1, एक्स प्लस 5. एक्स इंटू 1, एक्स मध्ये साईन काय? एक्स डिवायडेड बाय. क्रॉस मल्टिप्लाय केलं, याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन करा. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. एक्स इंटू 5, 5x. साईन कुठला आहे? प्लस. आणि राईट साईड आहे ती आहे तसे लिहून घेतो. ओके आता बघा, एक्स प्लस एक्स, दिस विल बी 2x प्लस 5 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 6. एक्झाम्पल कसं सोडवतात? आता यांचं आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 6ने याला मल्टिप्लाय करायचं. 6ने याला 6 मल्टिप्लाय बाय 2x 5 इज इक्वल टू 1ने याला मल्टिप्लाय केलं तर हा ब्रॅकेट आहे तसा राहणार. एक्स स्क्वेअर प्लस 5x. ओके 6 इंटू 2x 12x, 6 इंटू 5 30, एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता काय काम करतो? सगळं उचलून या साईडला नेतो आणि इकडे 0 करतो. 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. इकडं आहे तसं कॉपी केलं. त्याच्यानंतर 12x तिकडे नेतो, हा झाला मायनस. 30 तिकडे नेतो, हा झाला 30. 0 इज इक्वल टू 5x मायनस 7 मायनस 12. साईन सेम नाहीत, साईन सेम नसेल तर दोघं एकमेकातून मायनस करा. 12मधून 5 गेले 7. मोठा बाप कोण? मोठा बाप 12. याचं साईन द्या, म्हणजे किती आलं? मायनस 7x मायनस 30. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. आता मल्टिप्लिकेशन 30 नाही मायनस 30. ॲडिशन मायनस 7. मग असे नंबर पाहिजेत ज्याचं मल्टिप्लिकेशन 30 येईल पण त्याच्यातला डिफरन्स किंवा ॲडिशन ही 7 येईल. मी 30चे फॅक्टर पाडतो. 2 इंटू 50, 2 इंटू 3 इंटू 5. 2 3 6, 6 मल्टिप्लाय 5, 6 मल्टिप्लाय बाय 30 येतं पण याचा 7 नाही होऊ शकत. ओके 5 3 15, 15 2 30 तरी पण होत नाही. 5 2 10 आणि हा 3, 10 3 30, 10 3 30. त्याचा 7 होऊ शकतो पण -7 पाहिजे. याचा अर्थ मोठ्याला मायनस साईन देतो. ओके 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30. आता ग्रुप पाडा, याचा ग्रुप करा, याचा ग्रुप करा आणि तुम्हाला अभ्यासामध्ये हुरूप येऊ दे. सांग मला. ओके याच्यातनं कॉमन काय निघतं? एक्स कॉमन निघाला. आतमध्ये काय राहिला? घंटा नाही रे. याच्यातनं एक्स बाहेर आलं, एक्स मायनस. याच्यातनं पण एक्स आला, राहिलं काय? 10. याच्यातनं काय कॉमन काढणार? 3 प्लस 3 काढतो. 3 कॉमन काढला. आतमध्ये काय राहिलं? एक्स. 3 10 30 म्हणजे 3 10 हे दोन सेम आले पाहिजेत. इज इक्वल टू 0 किंवा इकडे 0 लिहा नाही तर तिकडे 0 लिहा. पहिला ग्रुप झाला एक्स मायनस 10, दुसरा एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 10 और एक्स इज इक्वल टू -3. -3 कोणाचा एज आहे का? तुमचा आहे का? नाही ना, मग हा पॉसिबल नाही. एक्स इज इक्वल टू -3 इज नॉट पॉसिबल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10. एक्स कोणाचा एज आहे? एक्स कोणाचा एज आहे? किशोरचं वय आलं 10. विवेक दादाचं वय किती येईल? विवेक दादाचं 10 प्लस 5 15. भेटले दोघांचा एज. दोघांचा रेसिप्रोकल घेऊन बघा. 5वा एक्झाम्पल बघूया मित्रांनो. सुयश स्कोर्ड 10 मार्क मोर इन अ सेकंड टेस्ट. सेकंड टेस्ट याचा अर्थ पहिली टेस्ट झालेली आहे. दॅन दॅट इन द फर्स्ट टेस्ट. याचा अर्थ आहे सुयशने सेकंड टेस्टमध्ये पहिल्या टेस्टपेक्षा 10 मार्क जास्त आहेत, 10 मार्क्स जास्त आहेत. मग फर्स्ट टेस्टला एक्स मार्क असतील तर सेकंड टेस्टला एक्स प्लस 10 पडतील. ओके कारण सेकंड टेस्टला त्याला 10 मार्क्स जास्त आहे. ओके इथपर्यंत पहिली कंडिशन झाली. नेक्स्ट 5 टाइम्स द स्कोर्ड ऑफ द सेकंड टेस्ट. हा सेकंड टेस्ट आहे ना, सेकंड टेस्ट त्याचा 5 टाइम्स केला मी. हा पूर्ण टेस्टचे मार्क्स आहेत त्याचा 5 टाइम्स केला. इज मीन्स इज इक्वल टू सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्टचे जे मार्क आहेत त्याचा स्क्वेअर केला आणि याचा 5 टाइम्स केला. हे दोन्ही इक्वल येतात. परत बघा 5 टाइम्स
द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज द सेम ॲज द स्क्वेअर ऑफ स्कोर इन द फर्स्ट टेस्टचा स्क्वेअर केला. आता सोडवा, हेच घेऊया इक्वेशन. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5x + 10. इथे लिहू शकता फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन. ओके बेटा, काय करूया? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 × x 5x, 5 × 10 50 + 10. सगळ्या माणसांना इकडे आणा. हां, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी 5x तिकडे आणले -5x, 50 इकडे आणले -50 इज इक्वल टू 0. ओके, आता बघा मित्रांनो, मल्टिप्लाय -50, मल्टिप्लाय -50, ॲडिशन -5, ॲडिशन -5. चला 50 म्हणजे 2 असे नंबर पाहिजेत ज्याचा मल्टिप्लिकेशन 50 आणि डिफरन्स किंवा ॲडिशन 5 पाहिजे. मग असे मला 2 नंबर भेटत आहेत. 10 5 10 5 50, 10 मधून 5 गेले 5, पण -5 याचा आता मोठ्याला साईन द्या, मल्टिप्लाय. ओके, इथे सोडवतो. एक्स स्क्वेअर -5x - 10x + 5x ढांटणान इज इक्वल टू 0. याच्या जागी हा नंबर टाकला, कॉमन काढा, एक्स कॉमन काढला, राहिलं काय? याच्यातनं एक्स गेला -5. हा सेम ग्रुप परत इथे रिपीट होणार. याच्यातनं किती कॉमन काढायला लागेल? याच्यातनं 10 कॉमन काढायला लागेल. याच्यातनं 10 बाहेर आला, आतमध्ये एक्स राहिला. ओ सॉरी, इथे 50 आहे, इथं 50 पाहिजे. आय एम सॉरी, इट्स माय मिस्टेक. ओके, याच्यातनं मायनस बाहेर आला तर इथं मायनस राहिला. 50 किती येणार? 5 इज इक्वल टू 0. सेम एकत्र लिहा, डिफरंट दुसऱ्या ग्रुपमध्ये लिहा, इज इक्वल टू 0. याला एकदा अंडा पुरवा, एकदा या ग्रुपला अंडा पुरवा. ओके, अब साइन में घोटाला हो गए, माफ़ करना, साइन में थोड़ा गड़बड़ घोटाला हो गया था. इधर हमको साइन चाहिए 10 और 5, माइनस चाहिए माइनस, इसको प्लस. म्हणजे आपल्याला म्हणजे वाघाचे पंजे एक्स स्क्वेअर -5x हा +5 -10x प्लस 50. कुठलाही नंबर घ्या, पहिला 10 घेतलात काय, नंतर 5 घेतलात काय, आन्सर तुमचा सेमच येणार. इथे +5, त्याच्यामुळे इथे प्लस, याच्यामध्ये पण कॉमन काढणार प्लस, त्याच्यामुळे इथे पण प्लस, आणि इथे x - 10 हा मायनस राहील, त्याच्यामध्ये x + 5 येणार, इथे x - 10 येणार. ओके, साइन में गडबडी. x इज इक्वल टू -5, x इज इक्वल टू +10. यातलं कुठलं व्हॅलिड आहे? एक्सची व्हॅल्यू -5, त्याला मार्क -5 पडतील का? हां, मंदबुद्धीचा आणायला लागेल, त्याला मठ्ठा आणायला लागेल, तर -5, तरी पण मायनस नाही, कमीत कमी 0 पडतील. दिस इज नॉट पॉसिबल. देअरफॉर दिस इज पॉसिबल. x इज इक्वल टू 10. त्याला फर्स्ट टेस्टला 10 मार्क पडले होते, दुसऱ्या टेस्टला 20 मार्क पडलेले. बघा, x + 10 फर्स्ट टेस्टचा स्क्वेअर करा,